नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण उपासानिमित्ताने अगदी परफेक्ट आवाज तुम्ही बघू शकाल. अगदी छान कुरकुरीत असा आपल्या पोळ्यांचा येतोय. म्हणजे अगदी परफेक्ट असे आपले पोळे हे तयार झाले. बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतमधून अगदी मऊसूत आणि अगदी छान फुगलेले पोकळ असे आपले अगदी परफेक्ट असे साबुदाणा आणि बटाट्याचे वडे हे आपले तयार झाले. जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे चवीला अप्रतिम असे आपले अगदी छान वडे कसे बनवायचं ते आज आपण अगदी डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर साबुदाण्याचे वडे बनवण्यासाठी, उपासाचे वडे बनवण्यासाठी सर्वात प्रथम एक भांडं घ्यायचं. त्या भांड्यामध्ये रात्रभर भिजवून घेतलेला 1 कप साबुदाणा जो आपण आहे अगदी मऊसूत असं त्याला भिजवून घेतला आहे. त्यामुळे जे काही आपले वडे असतात अगदी छान ते तयार होतात आणि आपले साबुदाणे ज्यावेळेस तळले जातात ते अजिबात आपल्या अंगावर उडत नाहीत. ते अगदी परफेक्ट असे तळून तयार होतात. त्यानंतर काय करायचं, 1 कप इथे आपण साबुदाणे घेतले. त्यामध्ये लगेच मध्यम आकाराचे आपण आता यामध्ये 3 उकडून घेतलेले बटाटे ह्या पद्धतीने अगदी बारीक किसणीने त्यांना किसून घ्यायचं, जेणेकरून अजिबात त्याच्या जे काही तुकडे असतात ते राहणार नाही आणि त्यामुळे जे आपले वडे असतात ते अगदी छान आतमध्ये सॉफ्ट आणि ज्याचा आपण गोळा तयार करतो तो गोळा देखील अगदी परफेक्ट असा तो तयार होता. जर तुम्हाला किसणी म्हणजे बटाट्याचा अंदाज कळत नसेल तर जेवढे आपण साबुदाणे घेतल्याचे त्याच्या 1 पट जास्ती आपल्याला यामध्ये बारीक किसून घेतलेला बटाटा हा घालायचा आहे. त्यानंतर लगेच याच्यामध्ये 4 ते 5 चमचे आपण भाजून घेतलेले शेंगदाण्याचे दाण्याचं कूट घेतलं आहे. लगेच चवीनुसार मीठ, अगदी छान चव येण्यासाठी यामध्ये मी आता जिरे पावडर, अगदी थोडीशी साखर घातली. जर तुम्ही जिरे पावडर आणि तुम्हाला साखरेची चव आवडत नसेल तर ते देखील आपण स्किप केलं तरी काही हरकत नाही. लगेच यामध्ये अगदी छान तिखटपणा येण्यासाठी आपण लाल तिखट वापरते. लाल तिखटाच्या जागेवरती आपण हिरवी मिरचीचा ठेच्याचा देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही. त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण थोडासा चटपटीत चव येण्यासाठी निंबूचा रस आपण टाकत आहोत. जर आपल्याकडे निंबू नसेल तर आमचूर पावडर वापरलं तरी काही हरकत नाही. तर ह्या पद्धतीने 1 चमचेवर मी निंबूचा रस हा घातला आहे. लगेच हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपण आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. जर तुम्ही बटाटा हा कमी घातला तर आपले जे साबुदाणे असतात म्हणजे आपले जे वडे असतात ते व्यवस्थित तयार होत नाही, ते छान फुलत नाही आणि पुन्हा आतमध्ये सॉफ्ट देखील ते तयार होत नाही. म्हणून साबुदाण्यांपेक्षा थोडंसं जास्ती प्रमाणात आपण बटाटे घाला, त्यामुळे आपले जे वडे असतात ते अगदी छान असे तयार होतात. तर तुम्ही बघाल तर मी आता जी आपण कणिक मळून घेतोय तर अगदी हाताने तिला छान मॅश करा. त्यामुळे काय होतं, आपले जे काही साबुदाणे आहे ते थोडेसे त्यामध्ये छान असे त्यांचं मॅश होतात आणि त्यामुळे तो गोळा असतो तो छान तो तयार होतो. म्हणून कधी वडे बनवताना कणिक मळत असताना त्याला छान व्यवस्थित ह्या पद्धतीने मळून घ्या. त्यामुळे आपले वडे देखील अगदी छान ते येतात. तर गोळा आता आपला तयार झाला आहे. आता अगदी परफेक्ट असं आपलं पीठ तयार झालं आहे. त्यानंतर काय करायचं, हातांना अगदी थोडं थोडं तेल लावायचं. त्यामुळे जे काय आपलं पीठ आहे ते अजिबात आपल्या हातांना चिपकणार नाही आणि आपल्याला व्यवस्थित वड्यांना आकार हे देता येईल. तर मध्यम आकाराचा आता मी या साबुदाण्याचा बटाट्याचा गोळा घेतला आहे आणि अशा पद्धतीने आपण आता त्यांना शेप हे देऊन घेणार आहोत. आपल्याला हवे तसे आपण लहान मोठे जाड बारीक कसे हवे त्या पद्धतीने आपण वडे हे तयार करून घेतो. तर अगदी परफेक्ट असा आपला वडा हा तयार झाला आहे. अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण वडे हे बनवून घेणार आहोत. वडे बनवताना अजिबात आपलं मिश्रण हाताला चिपकत नाही, पुन्हा आणखी बनवताना अजिबात तळे देखील जात नाही. म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं जे वड्यांचं कणिक असतं, पीठ असतं ते अगदी परफेक्ट असं ते बॅटर तयार झालं आहे. तर अशाच पद्धतीने मी आता उरलेले पिठाचे एकसारखे अगदी जास्ती जाडही नाही आणि अगदी जास्ती बारीकही नाही ह्या पद्धतीने आता संपूर्ण वडे हे तयार करून घेते. ह्यामुळे काय होतं, आपले जे काही वडे हे तळताना देखील ते एकसारखे व्यवस्थित तळून होतात. जर जास्ती जाड ठेवाल तर ते आतमध्ये व्यवस्थित तळले जात नाही आणि खाताना ते थोडेसे आपल्याला कच्चे लागतात. तर संपूर्ण वडे मी तयार करून घेतले. तर लगेचच साईडला वडे बनवण्यासाठी म्हणजे वडे तळण्यासाठी मी गॅसवरती तेल हे गरम करून घेतले.
जे आपण आता तेल गरम करून घेतलं तर ते अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी करायची. सर्वप्रथम आपण एक वळा टाकला आहे आणि त्यानंतर लगेचच दुसरा टाकून घेऊ नका. त्यामुळे काय होतं, तेलाचं जे टेम्परेचर असतं ते अगदी लो होऊन जातं आणि त्यामुळे दुसरा जो ओळा असतो एका वेळेस आपला विरघळण्याची देखील शक्यता असते. म्हणून कधीही सर्वप्रथम ओळा टाकल्यानंतर दुसरा ओळा घालताना कधीही एक अर्धा मिनिट किंवा अर्धा मिनिटाचा अंतर ठेवा. त्यामुळे आपले ओळे एकमेकांना चिपकणार बी नाही आणि तेलामध्ये ते विरघळतही नाही. तर थोड्या वेळ त्यांना छान घेतले. तळल्यानंतरच आपण चाळणीच्या सहाय्याने पुन्हा आणखी दुसरी साईडला देखील पलटून त्यांना आता तळून घेणार आहोत. अशाच पद्धतीने मंद आचेवरती छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण आता तळून घेणार आहोत. वडे तळताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवा. त्यामुळे ते आतपर्यंत छान तळून होतात. आतमध्ये छान तेल जातं त्याचं आणि त्यामुळे काय असतं, आपले वडे अगदी पोकळ आणि अगदी छान ते तयार होतात. फुल गॅसवरती तळल्यामुळे काय होईल, ते वरती पटकन क्रिस्पी होतात पण आतमध्ये ते व्यवस्थित तळले जात नाही आणि त्यामुळे आपला वडा हा व्यवस्थित फुगत देखील नाही आणि तो चवीला देखील आपल्याला तो व्यवस्थित लागत नाही. तर अशा पद्धतीने मी मंद आचेवरती छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत वडे हे तळून घेतले. जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे अगदी छान चटपटीत चविष्ट असे आपले हे वडे तयार होतात. अजिबात तेल वगैरे धरून ठेवत नाही, अजिबात तेलकट वगैरे न होता अगदी परफेक्ट असे आपले साबुदाणा बटाट्याचे वडे हे तयार झाले. अशाच पद्धतीने उरलेले वडे हे आपण आता तळून घेऊया. तर हे वडे देखील आपण आता मंद आचेवरतीच तळून घेणार आहोत. घातल्यानंतर लगेच त्यांना चमच्याने किंवा झाऱ्याने अजिबात हलवून घेऊ नका, त्यामुळे ते तुटण्याची शक्यता राहते. आणि अशाच पद्धतीने मी व्यवस्थित वडे हे तळून घेतले. अगदी छान असे आपले वडे हे तयार आहेत. परफेक्ट क्रिस्पीनेस त्या वड्यांना आला आहे आणि आतमधनं अगदी मऊ असे आपले अगदी छान वडे हे तयार झाले. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. जेवढं बाहेरून सुंदर दिसतोय तेवढंच आतमधनं अगदी परफेक्ट असा आपला वडा हा तयार आहे.